नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज थोडासा लेट झालाय आणि गाडीमध्ये CNG टाकायची गरज आहे. तर मी विचार करतोय की आता CNG टाकून घेऊ, नंतर मग पुढे जाऊन लफडा नको व्हायला. सो पटापट CNG टाकून आपण ओला आणि उबर चालू करू. आज पहिल्यांदा CNG पंपावरती मला थोडासा प्रेशर कमी भेटला. जवळजवळ 4 kg 150च्या प्रेशरने बसला आणि बाकीचा 2 kg आहे तो 200च्या प्रेशरने बसला. आणि टोटल CNG बसल्या गाडीमध्ये 525 रुपयाचा व्हिडिओ काढायलाच विसरलो. लाईटच्या गावात जाऊ दे आता. पण एवढं आहे की 525 रुपयाचा CNG बसला आपल्या गाडीमध्ये. आणि आता आपण चालू करणार ओला द उबर. सगळ्यात पहिले चांगली जागा बघू. हां चला, तिथं जागा आहे. तो आपला नेहमीचा अड्डा तिथं थांबण्याचा. या अड्ड्यावरून आपल्याला एखादी चांगली ट्रिप भेटेल. आणि जर इथून नाही ट्रिप भेटली तर मग आपल्याकडे दुसरा पण एक लोकेशन आहे, मग तिथे थांबायचं. आज काही ट्रिप जास्त लागत नव्हत्या, म्हणून मी आहे ना फ्रेश होण्यासाठी घरी आलो होतो. आणि जवळपास 9 वाजतात आणि दिवसाची पहिली ट्रिप आपल्याला भेटली आहे. मी बघा गाडी तर पार्क केली आहेत. अरे यार, पाळापासूला पडला याच्यावरती. चला निघतो फटाफट. आपले कसा मित्र आहे जो की तो भविष्यवाणी करतो म्हणजे त्याचं असं आहे की आता सुट्ट्या येणार आहेत, त्याचा धंदा या वीकमध्ये तसा पण डाऊन असणार. तर तो मला नेहमी सजेशन देत असतो की आज धंदा नसणार किंवा असणार पण तेवढा नसणार जेवढा तू म्हणजे असायला पाहिजे. तर त्याला नॉलेज बरंच आहे. समजणे वाले को इशारा ही काफी आहे. ती व्यक्ती कोण आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. त्याने मला मॉर्निंगलाच फोन केला होता की आज इतका नसणार. आज मला पहिली ट्रिप जवळपास 8च्या आसपास, 8 नाही 8:30च्या आसपास मला ही लागत होती, दहिसर टोल नाका. मी मॅच नाही केली, ती मॅच करायला पाहिजे होती आय गेस. पण दहिसरच्या इथून मग ट्रिप लागणं थोडंसं मुश्किल आहे. पण ठीक आहे, आता काय. मला वाटलं की आज वर्किंग आहे सगळ्यांचं तर ट्रिप लागतील, पण कसलं काय. 9 किती वाजले, 9:20 होत आहेत ना. तर काहीच सांगता येत नाही. आणि सुट्ट्यांच्या दिवशी तर बाई काम कसं असेल कसं नाही सांगता येत नाही. म्हणून मी घरी जाऊन रील स्क्रोल करत होतो. ओला आणि उबर चालूच होता आणि तेवढ्यात मग ही वाली ट्रिप लागली. आता हिला पण जवळपास 2 तास दाखवतोय जाण्यासाठी. पिकअप लोकेशनवरती तर पोहोचलो, पण कस्टमर आहे कुठं? कस्टमर आहे बिल्डिंगमध्ये. यो बघा, डोरेमॉन पिकाचू. वाह, इन लिफ्ट. एक काम कर बाबा, येऊच नको. ट्रिप कॅन्सल मार, घरी जातो आणि गप झोपतो. संध्याकाळी निघत 4 वाजता. आईच्या गावात मजाक आहे भाई, मजाक. दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट. 2 तास लागले ऑलमोस्ट आणि फेअर भेटला 729. सो आता मी आहे खारमध्ये. आझाद नगर नाही बाबा, तिथे नाही जायचं. एक ठीकठाक ट्रिप बघतो. हॉस्पिटल माहीम, हॉस्पिटलची ट्रिप. खारमधून ठाण्याची ट्रिप लागली आहे. ठाणे कुठलं आहे ते पण नाही मला माहिती, पण इथून 38 किलोमीटर दाखवतोय आणि फेअर दाखवतोय 500 रुपये. लय बेकार रेट आहे, पण ठाण्याला चाललो आहे तर ती चांगली गोष्ट आहे. सो कस्टमरला घेऊन जातो ठाण्याला. 1.5 तास दाखवतो इथून डिस्टन्स, सॉरी तास, टाईम. आणि कुठे आहे कस्टमर? ठीक आहे, त्यांचं नाव आहे शिफा, लेडीजच आहे, चांगलं आहे. ठाणे सांगूनच्या मायला ह्या मुंब्र्यामध्ये घुसवला उबरनी. मी पण नीट प्रॉपर बघितलं नाही, मला ठाण्यात दिसला म्हणून मी ट्रिप ॲक्सेप्ट केली. मला काय माहिती की जायला हे मुंब्रा आहे. आता हे पाठीमागे आहे ना कलवा आहे, तर मी तिथे जातो आणि तिथून ट्रिप बघतो. मला इथे लॉग इन करायची इच्छाच नाही आहे, कारण समजून जावा मुंब्रा एरिया आहे बोलल्यावरती. चला जास्त काय बोलणार नाही मी, भागो इथून. फॉल बॅक टू द सेफ झोन. ठाण्यामध्ये आलो. बराच जवळजवळ गाडी 10 किलोमीटर एमटी ते चाललीच आहे.
सिग्नल लागण्या सिग्नलवर थांबायचं आहे का नाही. हां थांबायचं आहे. तर एक प्रीमियर कॅटेगरीमध्ये आहे एक ट्रिप कुर्ला फिनिक्स मॉल. मी विचार केला की चला जाऊया. सो हे बघा किती गाडी एम टी चालली मी तुम्हाला ते पण सांगतो. 12 किलोमीटर गाडी एम टी चालली. किती 12 किलोमीटर गाडी एम टी. बघा चुकीची ट्रिप घेतल्यावरती असंच होतं. असं 24 किलोमीटरचे 400 रुपयाचा फेअर दाखवत होता. 424 रुपयाचा. त्याच्यामध्ये 30-40 रुपये तर टॅक्स कट होईल आणि 200 रुपये पासचे पैसे कट होतील. हा ठीक आहे बाबा, कशाला धावता, सांभाळून. कुर्ला फिनिक्स मॉलला कस्टमरला ड्रॉप केलं. त्यानंतर मी BKC मध्ये आलो. BKC मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तर पेटपूजा केली. भयंकर भूक लागली होती. पेटपूजा झाल्यानंतर मी सीएनजीच्या लाईनीमध्ये लागलो आणि जस्ट काय मनामध्ये आलं काय माहिती, मी उतरलो आणि पहिले बघायला गेलो. बघते तर कमी प्रेशर आहे आणि बऱ्यापैकी गाड्या लाईनीतून बाहेर निघत आहेत. पण आता मला टेक्निकली सीएनजी भरायची गरज तर नाही आहे. 120 किलोमीटर गाडी चालली आतापर्यंत, पण मी तरी पण सीएनजी भरून घेतोय. पण मला असं वाटतं की लो प्रेशर आहे सीएनजी, म्हणजे याच्यामध्ये सीएनजी खूप जास्त कमी बसणार आणि दुनियाभरचं 2 मीटर वाढणार, असा वाला कन्सेप्ट होईल. पण मी तरी पण भरून घेतोय एक सेफर साईड म्हणून. सीएनजीचं वगैरे शॉर्टेज वगैरे आहे नाही आहे काही समजत नाही आहे, पण आपली एक सेफर साईड म्हणून आपण सीएनजी भरून घेऊया. पेट्रोल पण भरायची गरज आहे, पण पेट्रोलसाठी सध्या 1-2 दिवस वाट बघेन. पैसा नाही आपण के पास, पैसा मागता, पैसा कमाई का फिर डालता. दिसतंय का इथं प्रेशर? काहीच दिसत नाही. टाकलं सीएनजी, काय नाही, प्रेशर वगैरे नॉर्मल होता. फुकटच हाईप करून ठेवलेत की सीएनजीचा शॉर्ट आहे, हे आहे ते आहे. काय नाही, काही शॉर्ट वगैरे काय नाही आहेत, सगळं नॉर्मल आहे. पेट्रोलचा रेट वगैरे हाय होणार आहे ते नाही माहिती मला, पेट्रोलचा नाही माहिती होणार आहे का नाही ते, पण सीएनजीचा काही शॉर्टेज नाही आहेत. इनफॅक्ट आधीचा आणि आज 2दा सीएनजी टाकला आहे. टोटल 1150 रुपयाचा सीएनजी टाकलेला आहे आणि अर्निंग झाली 1600 रुपये. तर आहे ना, पूर्ण फुल टँक सीएनजी आहे. आता हा एमटी होईपर्यंत किती अर्निंग होते हे बघण्यासारखं असेल. पण अर्निंग तेव्हाच होईल जेव्हा ट्रिप्स लागतील. ॲक्च्युअलीमध्ये ट्रिप्सच लागत नाही आहेत. BKC मध्ये आता घंटा ट्रिप लागणार आहेत, ते लागतील गोरेगाव साईडच्या. आणि आज प्रमाणापेक्षा रेट कमी आहे आणि सगळ्या ट्रिप्स लागतात ते उबर गोमध्ये लागतात. गो सिडॅन प्रीमियर वगैरे बऱ्यापैकी कमी आहेत, बऱ्यापैकी. आणि पास ॲक्टिवेट होण्याच्या आधी लागत होत्या, पास ॲक्टिवेट झाल्यानंतर सगळं उबर गो. मग तुमचा प्रीमियर वगैरे काय असू दे, ठाण्याची ट्रिप आहे. 24-25 किलोमीटरचे 339 समथिंग काहीतरी देते. मॅचिंग प्रोसेसमध्ये आहे. हे बघा मॅचिंग होते, गेली नाही रे बाबा, भेटली नशीब. हे बघा फतिमा, चला सिटी बँक ठाण्यामध्ये जाऊ आता डायरेक्ट. मला वाटलं होते की काय कॅन्सल, पण नाही, तिचा कॉल लागत नव्हता. नंतर मग ती बोललीत की मी लिफ्टमधून उतरते, येतेच बोलतं. नशीब, कन्फर्मेशन भेटणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर मग उपयोग काय है ना. ओलाला चालू नाही केलं मी, ओलामध्ये एक पण ट्रिप नाही झाली. आणि आज काम करायला अशी मजा नाही येते, म्हणजे असं थ्रिल नाही भेटत आहे मला. कारण उबर गो दिसते म्हणून मे बी आज झाल्यात बऱ्यापैकी 2-3 झाल्यात ट्रिप उबर गोमध्ये. ही पण उबर गोचीच आहे. 12 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी ट्रिप कंप्लीट झाली ही. आता मी आहे ठाणे, माझ्या लेफ्ट साईडला आहे हिरानंदानी आणि कस्टमरला राईट साईडला सोडलं. तर टाकला आहे गो टू होम डोंबिवली. नको,
20 किलोमीटरचे 355 रुपये. कामोठ्याची ट्रिप झाली कंप्लीट. भाई मी काय बोलू या कस्टमरच्या बद्दल. याला ब्लॉक करायचा ऑप्शन आहे का? ब्लॉक करायचा ऑप्शन होत नाही आहे. असे कस्टमर नको आहेत आपल्याला. डोका खाल्ला भाई. अश्लील हे अश्लील तर ठीक आहे, पण जाऊ दे, मला काय बोलायचंच नाही आहे. वेळ होतोय 6 वाजून 36 मिनिटं आणि कामोठ्यावरून मी डायरेक्ट घरी आलो. मी कुठल्याही प्रकारची ट्रिप घेतली नाही आणि सगळे डिव्हाइस तिथेच मी बंद केले, ओला आणि उबर. 185.3 किलोमीटर गाडी चालली आणि आपली जी टोटल अर्निंग आहे ती आहे 2437.99, म्हणजे 2438. ही अर्निंगला मी तर सॅटिस्फाईड नाही आहे. म्हणजे काय आहे भाई, किती तासाची अर्निंग आहे? 8 वाजता मी लॉग इन झालो होतो, पण मग आपल्याला पहिली ट्रिप लागली कधी? 9 वाजता. तर कसं काय कॅल्क्युलेशन करायचं मला नाही समजत. कधी कधी असा पण दिवस येतात की कॅल्क्युलेशन कसं करायचं ते समजत नाही, पण ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो की ट्रिप्सचे कॅटेगरी जे आहेत ते उबर गोचे कॅटेगरीमध्ये किती लागले. एक उबर गो, दुसरी उबर गो, तिसरी उबर गो, बस 3च ट्रिप उबर गो मध्ये लागल्या. आणि 2 तर अशा होत्यात की 11-12 रुपये पर किलोमीटरनी लागलेल्या, जसं की ही वाली सगळ्यात बेकार 27 किलोमीटरचे 325 रुपये. त्यानंतर ही ठीकठाक आहे, 31 किलोमीटरचे 467 दिलेत. पण बघा, हे असे दिवस पण येतात. प्रत्येक दिवशीच 3,000, 3,500, 4,000 धंदा होईल याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. आणि आज खरंच धंदा तसं बघायला गेलं ना तर जास्त नव्हता. पण नशीब चांगलं आहे की बाबा डायरेक्ट घरच्या जवळची स्टेप भेटली. आता माझा उबरचा जो पास आहे तो दुपारी 1 वाजता उद्यापर्यंत ॲक्टिव्ह आहे. आणि जर मी घरच्या साईडला नसतो, ठाण्यापिण्या साईडला असतो, तर मग होऊ शकलं असतं की ही अर्निंग अजून वाढली असती. पण ठीक आहे. तर 185 भागिले 4,000, अरे मी काही येडा झालोय आज. 2,438 भागिले 185, 13 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चालली आहे. हे बघा, 13 रुपये पर किलोमीटरच्या रेटने गाडी चालली आहे. आणि टाईम जर बघायला गेलं तर 10-11 तास पकडून चाला. कारण ॲक्च्युअलमध्ये 8 वाजता लॉग इन तर झालो होतो, पण आपल्याला पहिली ट्रिप 9 वाजता भेटली. असं वाला सीन आहे. सो ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचे कस्टमर उबर गोडचे जे होते ते थोडेसे शेवटच्या कस्टमरनी डोक्याला शॉट दिला. त्यांनी असा शॉट दिला की मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही आहे. आपण एक भयानक स्वप्न म्हणून असं विसरून जाऊ. बस मी एवढंच बोलेन, दुसरं काही नाही बोलणार.